श्री ज्ञानेश्वरी गूढार्थ दीपिका अध्याय पहिला. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ग्रंथाच्या प्रारंभी मंगलाचरण करताना माऊली सर्वप्रथम श्री गणेशाला नमस्कार करतात. म्हणतात की हे ओंकार स्वरूपा, तूच सर्वांचं मूळ, सर्वत्र व्यापलेला, सर्वांच्या पलीकडील आणि सर्वांमध्ये भरून राहिलेला असा आहेस. वेदांनाही तुझं गूढ कळलं नाही, म्हणून वेदांनीही मौन पत्करलं आहे. म्हणून आपला आपणच जाणण्याजोगा असा तू आहेस. तूच सगळ्यांच्या बुद्धीचा प्रकाश आहेस. हे गणेशा, तुझा जय जयकार असो. पुढे ज्ञानेश्वर माऊली श्रोत्यांना श्री गणेशाविषयी सांगताना म्हणतात, पूर्ण शब्दरूप ब्रह्मच असलेला गणेश हा नटलाय बघा तरी कसा. निर्मळ शरीर आहे, सोज्वळ सौंदर्य, रसपूर्ण अशी देहाची ठेवण आहे. जणू काही लावण्याची ही खाणच प्रकटली आहे, ज्यात धर्मनियमांचे संकलन केले आहे. अशा निरनिराळ्या स्मृतिग्रंथ हेच श्री गणेशा तुझे अवयव आहेत. प्राचीन इतिहासपर, चरित्रपर असे काव्यग्रंथ, ज्यात सृष्टीची उत्पत्ती, स्थिती, लय तसंच देव दानव इत्यादी माहिती असते. अशी 18 पुराणं, ज्याला 5वा वेद म्हटलं जातं, ते जणू श्री गणेशाच्या अंगावरील रत्नमय अलंकार आहेत. अनेक सिद्धांतांची, प्रमेयांची रत्न त्यांच्या कोंदणात सहज सुंदर शब्दरचना, जणू काही नाजूक साहित्याच्या नाजूक धाग्यांमुळे सर्व बाजूनी झळाळणारं वस्त्र आहे. त्यातलं काव्य म्हणून जणू काही घागऱ्या आहेत आणि त्यातूनच निघणारा गणेशाचे चरण हलताना ऋणुझुणू आवाज अर्थध्वनी स्पष्ट करत आहे. अनेक उदाहरणं चातुर्याने गुंफून पैंजण घडवले आहेत. सूक्ष्मदृष्टीने पाहिलं तर प्रत्येक शब्द जणू काही सुंदर रत्न आहेत. व्यासांसारख्या श्रेष्ठ कवींची मती, बुद्धी, प्रज्ञा, ज्ञान, विवेक हा जणू त्याच्या कमरेभोवती बांधलेला शेला आहे, ज्याचे नितांत निर्मळ पदर अग्रभागी झळकत आहेत. तत्त्वज्ञानासंबंधीची 6 शास्त्र हीच त्याच्या भुजांची आकृती आहे, जी निरनिराळे अभिप्राय मत देत आहेत. आता या हातात आयुध कुठली आहेत ते बघा. तर्क म्हणजे हातातला परशु आहे, न्याय म्हणजे अंकुश आहे, वेदांत म्हणजे मोदक आहे, बौद्ध मत म्हणजे छिन्न दात जो तुटलेला, सांख्य मत म्हणजे वर दान देणारा कमळासारखा हात आहे, तर धर्मसूत्र म्हणजे अभयहस्त आहे. निर्मळ विवेक म्हणजे सोंड आहे, संवाद म्हणजे दुसरा दंत आहे, ज्ञानरूप सूक्ष्म डोळे आहेत, पूर्वमीमांसा आणि उत्तरमीमांसा म्हणजेच वेदांत हे गणेशाचे 2 कान आहेत. बोधरूपी मद हेच अमृत जिथून सतत पाझरत असतं असे गंडस्थल, की जे सेवन करून भ्रमर सर्व मुनिजन जणू काही भ्रमर बनून अमर झाले आहेत आणि त्यांच्यातील द्वैत अद्वैतवाद नाहीसा होऊन ते ऐक्य पावले आहेत. अनेक तत्वार्थांची सुंदर पोळी त्या गणेशावर विराजली आहेत. 10 उपनिषद जणू काही सतत ज्ञानरूपी परागकण उधळणारी सुगंधित पुष्प आहेत, जी गणेशाच्या मुकुटावर शोभत आहेत. आकार पावलं आहेत, उकार पोट विशाल आहे, मकार मोठा वर्तुळाकार मस्तकासारखा आहे आणि अ उ म मिळून ओंकार सहज प्रकट होऊ लागला आहे. माऊली श्री गणेशाचं वर्णन करून म्हणतात, ज्याच्यात शब्द ब्रह्म सामावले आहे, अशा त्या आदिबीजाला, ओंकाराला केवळ गुरुकृपेने मी जाणून नमस्कार केला. अकार चरण युगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. ते तिन्ही एकवटले, तेथे शब्द ब्रह्म कवळले.
ते मिया श्री कृपा न मिले आधी बीज. आता श्री गणेशाचं एवढं सुंदर वर्णन जेव्हा आपण त्या ओव्या परत परत वाचतो तेव्हा त्यातला अनुभव, त्यातला आनंद काही विलक्षणच आहे.